नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी योग भारती भाग 5वा व्याकरण बघणार आहोत. यामध्ये आपण शब्दशक्तीचा अभ्यास करणार आहोत. शब्दशक्ती, शब्दांची शक्ती. आता माणसामधले परस्परांमधले व्यवहार जे आहेत ते भाषेच्या माध्यमातून चालतात. म्हणजे काय? आपण आपल्या भावना, आपल्या विचार एकमेकांपर्यंत भाषेच्या द्वारे पोहोचवत असतो. मग संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी जे आपल्याला जे मांडायचंय ते योग्य तऱ्हेने मांडण्यासाठी आपल्याला शब्द लागतात. आणि असे शब्द, योग्य शब्द, सूचक शब्द, पोषक शब्द यांची योजना करावी लागते की जे तुम्हाला म्हणायचं आहे ते तुम्हाला मांडताना ते शब्द तुम्हाला बोलता आले पाहिजे. अनेक शब्दांमधून, म्हणजे समानार्थी शब्द अनेक असतात आणि अशा अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी. तिचा अचूक वापर करण्याचे कौशल्य त्याला माहिती हवे. यासाठी शब्दशक्तींची ओळख करून घेणे आवश्यक आहे. आता शब्दशक्ती म्हणजे काय? शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रगट करण्याचे विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य आहे. पण शब्दाला जो एक अर्थ असतो त्याच्या व्यतिरिक्त इतरही अर्थ शब्दाला लाभतात. ते कशामुळे लाभतात? तर संदर्भामुळे. तर शब्दाच्या या सामर्थ्यालाच शब्दशक्ती म्हणतात. शब्दाच्या अंगी एकूण 3 प्रकारच्या शब्दशक्ती असतात. एक अभिधा, दुसरी लक्षणा, तिसरी व्यंजना. शब्दशक्ती प्रकार 1 अभिधा शक्ती. आता उदाहरण बघूया सुरुवातीला. मी आज मोठा दगड पाहिला. आता वाक्यातील दगड हा शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो. तुम्हाला सगळ्यांना दगड माहिती आहे. आता दगड म्हणजे ठराविक आकाराची, ठराविक रंगाची एक जड वस्तू. आणि मोठा दगड पाहायला म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक दगडाची आकृती नक्कीच निर्माण झाली असेल. आणि हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही जी शक्ती आहे, सरळ सरळ शब्दात हा शब्दशः अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही शक्ती आहे, तिला अभिधा शक्ती असे म्हणतात. आता अभिधा शक्तीची वैशिष्ट्ये व उदाहरणं. अभिधा शक्तीचं वैशिष्ट्य ही शब्दाची पहिली शक्ती आहे. वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. तो अर्थ शब्दकोशातही असतो. अभिधा शक्तीच्या साहाय्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असं म्हणतात. आता उदाहरणार्थ, 1 मी मोठा दगड पाहिला. मगाशी आपण हे उदाहरण पाहिलं. 2 कोल्हा जंगलात राहतो. कोल्हा कुठे राहतो? जंगलात राहतो. सरळ सरळ अर्थ इथून निघतोय. शाळेच्या वाटेत वडाचे झाड आहे. शाळेकडे जाणारी जी वाट आहे त्या वाटेमध्ये कुठेतरी वडाचं झाड आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. पावसाळ्यात चिखल साठतो, त्याच्यामुळे कदाचित घाण निर्माण होते, मग जंतू निर्माण होतात, जंतू संसर्ग होतो, त्यामुळे साथीचे आजार पसरतात. चैताली अभ्यास करते. चैताली काय करते? तर अभ्यास करते. हे इथे शब्दशः अर्थ निघतो. या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात आणि शब्दातील या शक्तीला अभिधा शक्ती असं म्हणतात. आता शब्दशक्ती प्रकार 2 लक्षणा शक्ती. उदाहरणार्थ, आम्ही गहू खातो. आता गहू खातो वाक्यातील गहू खातो या शब्दसमूहाचा गहू खातो असा वाच्यार्थ असला तरी आपण अक्षरशः गहू खात नाही. हे लक्षात ठेवा की या वाच्यार्थाबरोबरच गव्हाच्या पिठापासून केलेले पदार्थ खातो. गहू खातो हा वाच्यार्थ घ्यायचा नाही, तर त्याच्याऐवजी दुसरा अर्थ गव्हाच्या पिठापासून केलेले पदार्थ खातो असा दुसरा अर्थ सूचित होतो. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा असे म्हणतात. आता लक्षणा शक्तीची वैशिष्ट्ये बघूया. दुसरा अर्थ सूचित होतो. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. मूळ अर्थ उपयोगी पडत नाही, संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. लक्षणा शक्तीच्या साहाय्याने प्रगट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ म्हणतात. आता उदाहरण बघूया. आम्ही गहू खातो हे मगाशीच आपण बघितलं. दुसरं उदाहरण, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आता काळ्या दगडावरची रेघ या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर काय होईल की मोठा काळा दगड आहे आणि त्याच्यावर
ओढलेली रेघ. मग याचं बोलणं आणि काळ्या दगडावरची रेघ याचं काही संगती लागते आहे का? नाही. मग याचा अर्थ काय? तर काळ्या दगडावरची रेघ जशी सहजासहजी पुसली जात नाही, जशी कायम टिकून असते, तसं त्यांचं बोलणं आहे. त्यांचं बोलणं म्हणजे कायमचं टिकणारी गोष्ट आहे, कधीही पुसली जाणार नाही. आणि त्याच्यासाठी हा शब्दसमूह वापरलेला आहे. विनीतने कुसुमाग्रज वाचले. कुसुमाग्रज कवी. आता कवी वाचले म्हणजे माणूस वाचता कसा येतो? मग याचा अर्थ काय की कवीचं साहित्य वाचलं. कवीने जे काही लिहिलंय ते सर्व त्याने वाचलेलं आहे. देवीच्या मंदिरावरून तलावाकडे रस्ता जातो. आता मंदिरावरून आपण बोलताना हे बरेचदा वापरतो, पण मंदिराच्या वरून जातो का आपण जाताना? नाही, तर मंदिरा समोरून. इथे मंदिरा समोरून असं म्हणायचं असतं, पण शब्द काय वापरलेला आहे? मंदिरावरून. सूर्य मावळला. आता सूर्य मावळला याचा अर्थ इथे काय होतो की एखादी प्रतिष्ठित व्यक्ती तिचं निधन पावली आहे, म्हणून सूर्य मावळला असं शब्दसमूह वापरलेला आहे. शब्दशक्ती प्रकार 3. व्यंजना शक्ती. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असं म्हणतात. माझ्या मना बन दगड या वाक्यातील बन दगड म्हणजे दगड हो या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निघतो. दगड हो, मना दगड हो म्हणजे काय हो हे सांगता येणार नाही. मग इथं अर्थ काय? मन घट्ट कर किंवा आघात सहन कर किंवा सहनशीलता वाढव असा वेगळा सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो. आता व्यंग्यार्थाची एक गंमत आहे. घड्याळाने 5चे ठोके दिले असे वाक्य उच्चारल्यानंतर 5 वाजले हा वाच्यार्थ. घड्याळाने 5चे ठोके दिले म्हणजे 5 वाजले. पण असं असलं तरी व्यक्तीनुसार व्यक्तिगणिक याचा अर्थ वेगवेगळा सूचित होऊ शकतो. आता 5 वाजले याचा अर्थ काहींची फिरायची वेळ झाली, काहींची चहा पिण्याची वेळ झाली. 5 वाजले ऑफिस मधून घरी जाण्याची वेळ झाली, शाळेमध्ये 5 वाजले शाळा सुटण्याची वेळ झाली. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार त्या वाक्याचा अर्थ वेगळा असू शकतो. आता व्यंजना शक्तीची वैशिष्ट्ये आणि उदाहरणं पाहूया. वेगळा अर्थ सूचित होतो, मूळ अर्थाला बाधा येत नाही. बघा आपण लक्षणामध्ये पाहिलं की मूळ अर्थाला बाधा येते, पण इथे मूळ अर्थाला बाधा येत नाही. हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. व्यंजना शक्तीच्या साहाय्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असं म्हणतात. आता उदाहरणार्थ, भुंकणारे कुत्रे चावत नसतात. याचा अर्थ काय? भुंकणारे कुत्रे चावत नसतात शब्दाचा अर्थ घेतला तरी चालेल, पण दुसरा अर्थ असा आहे की जे खूप बोलतात त्याप्रमाणे ते कृती करत नसतात. माझ्या मना बन दगड, मग अशीच त्याचा आपण अर्थ बघितलाय. पांढरे ते सारे बगळेच नसतात. आता इथे पांढरे हा शब्द इथे महत्वाचा आहे. पांढऱ्या रंगाचं सगळंच काही बगळे असतात का? तर याचाच अर्थ काय की एकच नियम सरसकट सगळीकडे लागू होत नाही. समाजातील असले साप ठेचायला पाहिजे. आता साप इथे महत्वाचा आहे. साप म्हणजे काय? दुष्ट प्रवृत्ती. समाजाची दुष्ट प्रवृत्ती ही समाजामध्ये जी असते तिला नाहीसं केलं पाहिजे, तिला संपवलं पाहिजे. घड्याळाने 5चे ठोके दिले, मग असे आपण बघितलं की याचे व्यक्तिगणिक वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. आता आपण आणखी एकच शब्द समूह घेऊन किंवा एकच शब्द घेऊन अभिधा लक्षणा व्यंजनामध्ये त्याचे कसे कसे वेगळे अर्थ होतात ते बघूया. राम एक राजा होता. अभिधाचं उदाहरण आहे. राम एक राजा होता म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा आहे. राम प्रभू रामचंद्र एक राजा होता. इथे लक्षणामध्ये हा रामच शब्द आपण वापरणार आहोत, पण वाक्य वेगळं आहे. यात काही राम नाही. इथे अर्थ काय? राम याचा अर्थ प्रभू रामचंद्र नाहीये, तर यात काही अर्थ नाही. राम नाही याचा अर्थ यात काही अर्थ नाही, तथ्य नाही, रुची नाही. त्याने राम म्हटले म्हणजे रामाला हाक मारली असं नाही. इथे अर्थ आहे तो मरण पावला. दुसरं, तलावात भरपूर पाणी आहे. इथं पाणी या शब्दाकडे लक्ष द्या. पाणी अभिधा शक्तीच्या अर्थाने पाणी हा शब्दशः अर्थ घ्यायचा आहे. पाणी आहे, तलावात भरपूर पाणी आहे. इथे
त्याच्या डोळ्यांतील पाणी आटले. इथे पाण्याचा अर्थ काय आहे? अश्रू. त्याच्या डोळ्यातलं अश्रूच संपून गेले. लाथ मारेल तिथे पाणी काढेल. इथे पाण्याचा अर्थ काय? यश. ही वाट डोंगर गावची आहे. ही वाट डोंगर गावची. शब्दशः अर्थ लक्षात घ्या. वाट म्हणजेच काय? रस्ता. समानार्थी शब्द वापरलाय आपण. ही वाट डोंगर गावची आहे. त्यावेळी माझी वाट लागली. आता इथे वाट या शब्दाचा अर्थ रस्ता नाहीये, तर इथे या वाट या शब्दाचा अर्थ काय? नुकसान झाले. आपणच आपली वाट निर्माण करावी. आपणच आपली वाट निर्माण करावी. इथे वाट या शब्दाचा अर्थ काय? प्रगतीची संधी. बांगड्या रंगीत असतात. बांगड्या एक अलंकार आहे. प्रामुख्याने सौभाग्यवती स्त्रिया हा अलंकार बाळगून असतात, हातात घालतात. बांगड्या रंगीत असतात. शब्दशः अर्थ घ्या. दुसरं लक्षणामध्ये बघूया. पानिपतावर 1,25,00,000 बांगडी फुटली. आता 1,25,00,000 बांगड्या फुटल्या. इथे बांगडी फुटलीचा अर्थ काय येतो? वैधव्य येणे. साधारण आपल्याकडे अशी प्रथा आहे की विधवा बायकांच्या हातात बांगड्या घातल्या जात नव्हत्या, बांगड्या घालत नव्हत्या किंवा त्यांच्या बांगड्या फोडून टाकल्या जायच्या त्यांचा पती मेल्यानंतर. मग इथे 1,25,00,000 पानिपतावर, पानिपताचं जे युद्ध झालं त्याच्यात अतोनात हानी झाली, अतोनात माणसं मेली आणि याचा परिणाम म्हणजे काय? अनेक बायकांना विधवा पण आलं, वैधव्य आलं. म्हणून पानिपतावर 1,25,00,000 बांगडी फुटली. या शब्दाचा अर्थ काय आहे? की अनेक पुरुष या युद्धामध्ये मरण पावले. अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. एक कवितेची ओळ ही की निवांत मार्गात, निवांत आयुष्यामध्ये शांतपणे जगताना एक कंकण, कंकण म्हणजे काय? बांगडी निरोप घेऊन येते. आता कंकण इथं बांगडीचा अर्थ काय? विशिष्ट आठवणी. कवीला विशिष्ट आठवणी येत आहेत. त्या त्याच्या प्रेयसीशी किंवा त्याच्या पत्नीशी किंवा आणखी कोणाशी तरी संबंधित आहे, म्हणून तो कंकण शब्द वापरतो. इथे अर्थ आहे विशिष्ट आठवणी. तर या प्रकारे अभिधा, लक्षणा, व्यंजना या शब्दशक्तींचा आपण अभ्यास केला आहे. धन्यवाद.